देखिए, ऐसा है कि महानगर पालिका का जो दोहरा रवैया है ये बहुत ही निंदनीय है और ये हमेशा हिंदुओं के साथ ही और गौ माता के साथ ही ये दोहरा रवैया रखता है। जिस प्रकार से 7 तारीख को एक जन आक्रोश मोर्चा का आगाज समस्त हिंदू संगठन द्वारा आगाज किया गया था, उसी प्रकार में कम से कम इस बार 6वीं बार महानगर पालिका ने गौशाला को तोड़ा है। 6वीं बार गौशाला को तोड़ा है और कम से कम छोटे छोटे बच्चे, गौ माता के छोटे छोटे बछड़े, उनके पैर टूटे, सींग टूटे। और महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी ये कहते हैं कि गौ माता के साथ में अगर कोई जरा सा भी कोई खरोच भी आएगा तो उसके अंतर मकोका के अंतर्गत मुकदमा पंजीकृत होगा। और वसई विरार में जितने भी गौचरण हैं, मैं माननीय आयुक्त साहब से कहना चाहता हूं कि जितने भी गौचरण हैं, आप अगर न्यायाधीश बन रहे हैं ना तो आप न्याय करिए। जितने भी गौचरण हैं सभी गौचरणों को खाली कराइए। जो अवैध तरीके से ये बिल्डिंगें बना के लोग बेच रहे हैं उनके ऊपर मुकदमा करिए। जो इनलीगल स्ट्रक्चर बना रहे हैं उनके ऊपर मुकदमा करिए। जितने भी वसई विरार में इनलीगल स्ट्रक्चर हैं उन्हें तुरंत कार्रवाई करिए, तब तो जानूं कि मैं नहीं आप निष्पक्ष हैं। लेकिन आपका ये दोहरा चरित्र हिंदू। ये कंप्लेंट किसने की थी पहले? ये कंप्लेन अभी तक जानकारी इस कंप्लेन की आई नहीं है। मैं ऐसा समझ में आ रहा है कि विरोधी पक्ष नेता ने की कंप्लेंट की थी पहले। देखिए, सच्चाई, बिना सच्चाई के हम कुछ कह नहीं सकते। प्रभाग उनका है ना? नहीं, प्रभाग उनका है, मैं मानता हूं, लेकिन बिना सच्चाई के, बिना कोई प्रूफ के हम उनके ऊपर इल्जाम नहीं लगा सकते। नहीं तो आप सब मैं देखिए, वो अगर उस तरीके का कोई कार्य करता है तो वो काफी निंदनीय है। नहीं, उनका नाम सामने आ ही जा रहा है, तो फिर क्या हो जाएगा? देखिए, उनका अगर नाम सामने आएगा तो पहले आप लोग उनका नाम लेकर आइए, मेरे सामने समय रखिए कि अगर वही उन्होंने किया है तो वो निंदनीय किया, उनके ऊपर भी हम लोग आंदोलन के लिए उनके ऊपर भी कार्रवाई करने की मांग करेंगे। और मुझे तो नहीं लगता कि वो ऐसा करेंगे, क्योंकि वो भी एक आरएसएस के संगी रहे हैं। अभी क्या मांगे आपने गाय? देखिए, हमें गौ माता के लिए स्थान चाहिए और गौ माता के लिए व्यवस्था चाहिए। गौ माता सुरक्षित रहे, ऐसी हमारी मांग है। किसी व्यक्ति विशेष को रहने के लिए हम कहीं कुछ कर नहीं रहे। गौ माता को रहने के लिए वो गौशाला था, ना ही किसी व्यक्ती का कोई वहाँ स्थान था। आता इकडे गायी बांधलेल्या आहेत, कधीपर्यंत या गायी हटवल्या जातील? देखिए, गाय तो तभी हटेगी जब गौ माता को रहने के लिए महानगर पालिका कोई स्थान देगा। जब तक यहाँ पे रहेगी गाय यहीं रहेगी। गौशाला आपल्या माडा लिंकिंग वरती रोड वरती होती आणि आता तुम्हाला जसं माहिती पडलं गौशालावरती परत कारवाई झाली आहे। मागच्या टायमाला त्यांना काय बोलतात रक्त पण पडलं होतं जे आपले गौमात होते, पण ह्या लोकांनी आतापर्यंत काय त्याच्यावरती सोल्युशन काढला नाही आणि दुसऱ्यांदा परत कारवाई करायसाठी ते येतात। आणि माझ्या हिशोबाने जसं तुम्ही मला विचारलं थोड्या वेळ पूर्वी की इकडचे जबाबदार कोण? जबाबदार इकडचे लोकल असतात, जे ऑफिशियल ज्यांना आपण निवडून देतो। आणि माझ्या हिशोबाने मी हे नाही सांगणार की कोणाला आरोप नाही करत आहे, कोणत्याही पोस्ट वरती असो, आम्हाला माहिती पडला ते जबाबदार आहेत इकडचे ऑफिशियल, आम्ही त्यांच्यावरती पण कारवाई करू, कोणत्याही पक्षाचे असो। आम्ही असं सांगत नाही कोणता एक पर्टिक्युलर पक्ष, कोणी असो, गौमाताचा अपमान आम्ही सहन करून घेणार नाही। आणि सध्याच्या इकडचे जे आहेत नगरसेवक, मनोज पाटलांचं नाव घेतला, तेच तिकडचे लोकल नगरसेवक आहेत, त्या वॉर्डची जबाबदारी त्यांच्यावरतीच असते आणि त्यांना माहिती असलं पाहिजे की माझ्या वॉर्डमध्ये काय चाललंय, म्हणून त्यांना निवडून दिलाय लोकांनी इकडे। तुम्हाला इकडे विरोधी पक्ष नेता तुम्ही आज मोठा पोस्ट वरती आहेत वसई विरारवरती, तुम्हाला आपल्या वॉर्डवरती लक्ष नाही म्हणजे काय आहे? आणि गौमाता तुम्ही सांगतात एकाकडे गौमाता आम्हाला सन्माननीय आहे, हे आहे, पण आतापर्यंत एक स्टेटमेंट नाही आला त्यांचा। गौशालावरती कारवाई झाली, सेंट्रल मध्ये यांची सत्ता, स्टेट मध्ये यांची सत्ता, आमदार यांचा, खासदार यांचा, मग कुठे आहे सर्व? गौमाता इकडे तुम्ही आता वसई विरार महानगरपालिकेच्या खालती बांधलेले आहेत, हे अपमान आहे, एकाचा नाही पूर्ण हिंदुत्वाचा अपमान आहे। आणि तुम्ही हिंदुत्वाचा ठेका घेऊन फिरतात, कुठे गेला तुमचं हिंदुत्व? आता आम्ही आलोय युवक म्हणून, माझ्यासोबत तुम्ही बघा सर्व युवक आहेत, आमच्यावरती कारवाई होणार, पोलीस आम्हाला डिटेन करणार, आम्ही काय ऍक्शन घेतलं तरी, पण तुम्ही आमच्यासोबत उभा राहायला पाहिजे। या टायमाला कोणीच उभा दिसत नाही आम्हाला, आम्ही फक्त युवक म्हणून इकडे आलोय। आम्ही रिक्वेस्ट करतोय, परत असा झाला तर जे ऑफिशियल्स आहेत आम्ही त्यांना पण रिक्वेस्ट करणार, जसे मनोज पाटील साहेब आहेत, तुम्ही रिस्पॉन्सिबल आहात, तुम्हाला पहिला पण माहिती आहे कारवाई अर्नाळावरती यांचं लोक फक्त गरीब लोकांचे घरात तोडतात, यांना दुसरा काही दिसत नाही। नालासोपारा ईस्ट मध्ये एवढे इलिगल आहेत, हा भाजपचे लोक, नालासोपारा ईस्ट मध्ये एवढे इलिगल घरे आहेत, तिकडे कशाला नाही जात? वोटर्स आहे म्हणून। इकडे गौमाता तुम्हाला वोटर दिसले नाही म्हणून तुम्ही नाही गेलेत का? हे चुकीचं कुठेतरी होतंय आणि हे अपमान सहन करून घेणार नाही। आणि पुढच्या टायमाला जसे आमचे प्रदीप भाई तिकडे, त्यांना पोलिसांनी डिटेन केलं, ते समाजकार्य करतात एवढा चांगला, ते लढतात, एकटेच लढतात,
कोणी इकडे आला नाही. नगरसेवकांवर काय तुमच्यावर काही कारवाई होणार आहे का? बघा आता आम्ही तर आतापर्यंत कन्फर्म झाला नाही की त्यांनीच लेटर दिले. आम्ही कारवाई करू, पुरा इन्स्पेक्शन करू, कमिशनर साहेबांसोबत बसू. या ठिकाणी गाया घेऊन आलेला आहे, हा, काय मागणी आहे? इकडेच बांधून ठेवणार जोपर्यंत मला न्याय भेटणार.